नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या पुणेरी वर्षा या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामींच्या चरणी मी आज प्रार्थना करते आणि आजचा नवीन व्हिडिओ मी सुरू करते. आज आहे वटपौर्णिमा, म्हणजेच येत्या 29 जूनला सोमवारी आहे वटपौर्णिमा. हिंदू धर्मातला वटपौर्णिमा हा सण सुवासिनींसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय सण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार हे व्रत जी स्त्री करते त्या स्त्रीच्या पतीच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. तसेच विवाहित जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात आणि पतीला दीर्घ आयुष्य देखील लाभतं, उत्तम आरोग्य मिळतं आणि म्हणूनच वटपौर्णिमेला अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती व्हावी म्हणून यासाठी सुवासिनी स्त्रिया हे व्रत करत असतात. या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. वटपौर्णिमा म्हटलं की सर्व स्त्रियांना हा आवडता सण असतो, कारण या दिवशी सुवासिनी स्त्रियांना छान शृंगार करता येतो आणि त्या उपवासही धरतात, वडाची पूजा करतात, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना देखील करत असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यिनींनी म्हणजेच या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा करावी. या दिवशी आपण फक्त राहू काळात ही पूजा करू नये. 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे. वटपौर्णिमेचा प्रारंभ 29 जून रोजी जो शुभ मुहूर्त असणार आहे तो असणार आहे सकाळी 8:48 पासून ते सकाळी 10:40 पर्यंत. अतिशय शुभ असा हा मुहूर्त आहे, म्हणून तुम्हाला यावेळी पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. बऱ्याचदा आपण घरातली कामं करत असतो, त्यामुळे आपल्याला पूजेसाठी वेळ भेटत नाही. सकाळच्या वेळी आपल्याकडनं पूजा होत नाही. पूजा ही खूप महत्त्वाची असते, पण चुकून जर आपल्याला वेळ मिळाली नाही तर आपण दिवसभरात ही पूजा कधीही करू शकता. जर तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार आपण शुभ मुहूर्तावरच पूजा केली तर खूप जास्त पुण्यकारक असे फळ मिळते आणि ते फळ आपल्याला मुहूर्तावरच पूजा केल्यावर मिळते. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या साडीची जास्त मागणी केली जाते. म्हणजे वटपौर्णिमेला सगळ्यात जास्त आवडता कलर जो असतो महिलांचा तो हिरवा असतो. हिरवा कलर हा शुभ मानला जातो आणि लक्ष्मीचा आवडता आणि ऐश्वर्य प्रदान करणारा असतो. त्यानंतर आपण पिवळा रंग, लाल रंग, केशरी रंग, गुलाबी रंग असे अनेक कलर आपण वापरू शकतो. जे तुम्हाला आवडतील ते कलर तुम्ही वापरू शकता. फक्त तुम्हाला 3 रंगांचा वापर करणं टाळायचं आहे. तर ते 3 कलर कोणते आहेत? तर पहिला आहे काळा, जो आपण अशुभ मानतो. पांढरा म्हणजे पूर्ण पांढरा कलर आपल्याला घालायचा नाही आहे त्या दिवशी. त्यानंतर आहे निळा रंग, म्हणजे जे डार्क कलर आहेत ते आपल्याला जास्त वापरायचे नाही आहेत. त्याचबरोबर आपल्याला हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत आणि तुम्ही ज्या प्लॅस्टिकच्या मेटलच्या बांगड्या घालता त्या देखील घालू शकता, पण त्यामध्ये तुम्ही 6 तरी काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत, जेणेकरून हिरव्या बांगड्या हे सौभाग्याचं लेणं असतं, त्यामुळे त्याचा वापर देखील आपल्याला करायचा आहे. या दिवशी तुम्ही बांगड्या घालायच्या आहेत. त्याचबरोबर छान नटून व्यवस्थित असं तुम्ही शृंगार करायचा आहे. टिकली लावायची आहे. टिकली देखील तुम्हाला लाल रंगाचीच लावायची आहे, दुसऱ्या कोणत्याही रंगाची लावायची नसते. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळदी कुंकू लावून तुमची आवडती टिकली देखील लावू शकता. पण आपला शृंगार म्हणतात महिलांचा, तो जो असतो त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती देत आहे. काळी टिकली अजिबातच लावायची नाही. या दिवशी सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे करायचं आहे ते म्हणजे कोणाबद्दलच आपल्याला वाईट बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, कोणालाही अपशब्द बोलायचे नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर फक्त व्रत करा, पूजा करता येणार नाही. तुम्ही लांब बसून व्रताची कथा ऐकू शकता किंवा मोबाईलवर देखील तुम्ही ती कथा ऐकली तरी देखील चालेल. उपवास तुम्ही करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पैंजण, गजरा, नटून थटून पूजा करायला हरकत नाही, पण
फक्त लांब बसून पूजा बघायची आहे, करायची नाही आहे पूजा. पण तुम्ही देखील नटू थटू शकता. असं काही नाही की तुम्हाला मासिक पाळी आहे तर तुम्ही सजू धजू शकत नाही, तुम्ही करू शकता. आपलं मन शुद्ध हवं आणि पवित्र हवं, बस एवढं असेल तरीही ही पूजा तुम्हाला नक्कीच फळ देते. आणि यामध्ये आपल्याला काय काय लागतं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला लागतं आंबा, जे आपलं खारीक, खोबरं, सुपारीचे जे 5 विड्याची पानं आणि हळदी कुंकू हे सगळं तिथे घेऊन जायचं. आणि पूजा तुम्हाला माहीतच असेल कशी करायची, तर नक्की यावर्षी ही पूजा तुम्ही नक्की करा. एखाद्या 5 महिलांची ओटी देखील तुम्ही भरू शकता. आज ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे. माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जे नातेवाईक असतील त्यांना देखील शेअर करा. तर चला तर मग भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.